नवीन वोटर आय डी काढताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आता वोटर आय डी अप्लाय करण्याची प्रोसेस पूर्णपणे बदलली आहे। जर तुम्ही थेट फॉर्म 6 भरायला सुरुवात केली तर पुढे अडचणी येऊ शकतात, कारण आता सर्वप्रथम लास्ट SIR यादीमध्ये नाव तपासणं आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रोसेस प्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण फॉर्म 6 स्टेप बाय स्टेप भरून दाखवणार आहोत, त्यामुळे एकही स्टेप स्किप करू नका। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही ब्राउझरवर जाऊन गुगलवर वोटर असं सर्च करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट दिसेल, ती ओपन करून घ्यायची आहे। याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर हे असं पेज दिसेल। इथे वरच्या कोपऱ्यात लॉग इन आणि साइन अप असे दोन पर्याय दिसतील। तर इथे जर तुमचं अकाउंट तयार असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि OTP द्वारे लॉग इन करून घ्या, आणि जर तुमचा अकाउंट आधीपासून तयार नसेल तर साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल ID या पर्याय ऑप्शन आहे, टाकला नाही तरी चालेल। त्यानंतर कॅप्चा भरून कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। आता पुढे तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाका आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करा। मोबाईलवर आलेला OTP टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा। अशा प्रकारे तुमचं अकाउंट यशस्वीरित्या तयार होईल। त्यानंतर इथे दिसणाऱ्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करा। आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTPच्या माध्यमातून लॉग इन प्रक्रिया पूर्ण करा। यशस्वीरित्या लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर ही स्क्रीन दिसेल। येथे आता एक नवीन पर्याय जोडण्यात आला आहे, सर्च युअर नेम इन लास्ट SIR। तर नवीन वोटर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या आईचं, वडिलांचं, आजी किंवा आजोबा यापैकी कुणाचं नाव लास्ट SIR यादीमध्ये आहे का हे तपासणं आवश्यक आहे। त्यामुळे सर्वप्रथम सर्च युअर नेम इन लास्ट SIR या पर्यायावरती क्लिक करा। त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला काही माहिती भरायची आहे। सर्वप्रथम तुमचं स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आणि इलेक्टरल फुल नेम अँड लास्ट SIR यामध्ये तुमच्या आई, वडील, आजी, आजोबा यापैकी ज्यांचं नाव लास्ट SIR मध्ये आहे ते नाव टाका। त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या कॅप्चा अचूक भरून सर्च बटनवरती क्लिक करा। सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर खाली सर्च रिझल्ट येतील। जर तुमच्या आई, वडील, आजी, आजोबा यापैकी कुणाचं नाव या यादीत दिसलं तर त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घ्या, कारण पुढे फॉर्म भरताना ही माहिती आपल्याला उपयोगी पडणार आहे। त्यानंतर पुन्हा आता आपल्याला होम पेजवर जायचं आहे। त्यासाठी वरच्या बाजूला ECI नेट असं लिहिलेलं दिसतं आहे, त्यावर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही पुन्हा मुख्य होम पेजवर याल। होम पेजवर आल्यानंतर इथे न्यू वोटर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल, त्यामधील फॉर्म 6 वर क्लिक करा। जर तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले असेल किंवा पुढील काही दिवसात किंवा काही महिन्यात 18 वर्ष पूर्ण होणार असेल तर तुम्ही हा फॉर्म 6 भरू शकता। त्यानंतर तुमच्या समोर हा असा फॉर्म 6 ओपन होईल। तर यामध्ये सर्वप्रथम स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि नंबर अँड नेम ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी निवडा। जर ही माहिती माहीत नसेल तर तुम्ही सुरुवातीला लास्ट SIR मधून घेतलेल्या स्क्रीनशॉटवरही ती पाहू शकता। त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। आता पुढे पर्सनल डिटेल्सचा सेक्शन दिसेल। इथे फर्स्ट नेम फॉलोइड बाय मिडल नेम या बॉक्समध्ये तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाका। तर सरनेम या बॉक्समध्ये आडनाव टाका। उदाहरणार्थ आधार कार्डवर रोहित शंकर पाटील असेल तर फर्स्ट नेम फॉलोइड बाय मिडल नेममध्ये रोहित शंकर आणि सरनेममध्ये पाटील असं टाका। मात्र नाव नेहमी आधार कार्डवरील नावाप्रमाणेच टाका। तर इथे नोटमध्ये सुद्धा सांगितलं आहे की तुमचं नाव आधारप्रमाणे टाका आणि त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, त्यामुळे मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा। फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये आणि जास्तीत जास्त 2 MB पर्यंत असावा, आणि तुम्ही जो फोटो अपलोड कराल त्याचा बॅकग्राऊंड सुद्धा व्हाईट असायला हवा। फोटो अपलोड केल्यानंतर ह्युमन डिटेक्शन सक्सेसफुली असा मेसेज येईल, त्यावर ओके करा आणि पुढे नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा। आता पुढे नेम अँड सरनेम ऑफ एनीवन ऑफ द रिलेटिव्ह हा सेक्शन दिसेल। इथे सर्वप्रथम तुमच्या नातेसंबंधानुसार फादर, मदर, हजबंड, वाईफ किंवा इतर योग्य पर्याय निवडा। त्यानंतर खाली त्या संबंधित व्यक्तीचं नाव भरा। नेम बॉक्समध्ये त्याचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि सरनेम या बॉक्समध्ये त्यांचं आडनाव भरा। ही माहिती शक्य असल्यास लास्ट SIR मध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्यानुसार भरा। त्यानंतर खाली मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल। जर तुम्ही तुमचाच मोबाईल नंबर देणार असाल तर सेल्फ हा पर्याय निवडा, आणि जर वर दिलेल्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर देणार असाल तर रिलेटिव्ह मेन्शन अबाव हा पर्याय निवडा। त्यानंतर संबंधित मोबाईल नंबर टाकून घ्या आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा। यानंतर पुढे आधार डिटेल्सचा सेक्शन दिसेल।
इथे आधार नंबर हा पर्याय निवडा आणि खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाकून घ्या। हा पर्याय पूर्णपणे ऑप्शनल आहे। आधार नंबर टाकला नाही तरी अर्ज भरता येतो, मात्र तुमच्याकडे आधार नंबर असेल तर तुम्ही तो नक्की टाका। आधार डिटेल्स भरल्यानंतर पुढे जाण्यासाठी नेक्स्ट बटनवरती क्लिक करा। आता पुढील पेजवर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तर तुम्ही इथे मेल फिमेल किंवा इतर जे काही जेंडर आहे ते सिलेक्ट करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा। यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ निवडा। खाली एज प्रूफ डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। सर्वप्रथम डॉक्युमेंट टाईप निवडा। येथे आधार कार्ड, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, पासपोर्ट यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। तुमच्याकडे जो डॉक्युमेंट आहे तो निवडा। त्यानंतर त्या डॉक्युमेंटची सेल्फ अटेस्टेड कॉपी अपलोड करा, म्हणजे त्या डॉक्युमेंटची प्रिंट काढून त्यावर स्वतःची सही करा आणि त्याची स्कॅन कॉपी किंवा स्पष्ट फोटो अपलोड करा। लक्षात ठेवा, डॉक्युमेंटवर तुमची सही असणं आवश्यक आहे। हा डॉक्युमेंट JPEG, JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावा आणि त्याची साईज जास्तीत जास्त 2 MB इतकी असावी। ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जाण्यासाठी नेक्स्ट बटनवरती क्लिक करा। यानंतर प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्सचा सेक्शन दिसेल। इथे तुमचा सध्याचा पूर्ण पत्ता अचूक भरा। त्यामध्ये अपार्टमेंट किंवा हाऊस नंबर, बिल्डिंग नेम, स्ट्रीट, एरिया किंवा लोकॅलिटी, विलेज किंवा सिटी, पोस्ट ऑफिस, पिनकोड, तालुका, डिस्ट्रिक्ट ही सर्व माहिती भरून घ्या। त्यानंतर खाली ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। सर्वप्रथम योग्य डॉक्युमेंट टाईप निवडा। त्यानंतर त्या डॉक्युमेंटची सेल्फ अटेस्टेड कॉपी अपलोड करा, म्हणजे डॉक्युमेंटची प्रिंट काढून त्यावर स्वतःची सही करा आणि त्याची स्कॅन कॉपी किंवा स्पष्ट फोटो अपलोड करा। हा ॲड्रेस प्रूफ तुमच्या नावाचा किंवा तुमच्या कुटुंबातील संबंधित व्यक्तीच्या नावाचा असू शकतो, मात्र त्यावरील पत्ता हा तुम्ही भरलेल्या पत्त्याशी जुळणारा असावा। हा डॉक्युमेंट JPG, JPEG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावा आणि त्याची साईज ही जास्तीत जास्त 2 MB पर्यंत असावी। ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जाण्यासाठी नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा। यानंतर कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी इफ एनी हा पर्याय दिसेल। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला कोणतंही अपंगत्व असेल तर संबंधित कॅटेगरी निवडा। त्यानंतर त्याचा आवश्यक प्रूफ डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला अपलोड करावा लागेल आणि जर तुम्हाला कोणतंही अपंगत्व नसेल तर हा सेक्शन रिकामा ठेवून थेट नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा। यानंतर द डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रल रोल ॲट द करंट ॲड्रेस हा सेक्शन दिसेल। म्हणजेच तुम्ही सध्या ज्या पत्त्यावर राहत आहात त्या पत्त्यावर आधीपासून वोटर लिस्टमध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सदस्याची माहिती इथे भरायची आहे। तर इथे त्या व्यक्तीचं नाव, तुमचं त्याच्याशी असलेलं नातं आणि त्याचा EPIC म्हणजेच वोटर ID नंबर टाका। मात्र हा सेक्शन ऑप्शनल आहे। ही माहिती भरली नाही तरी अर्ज भरता येतो, त्यामुळे आवश्यक नसेल तर थेट नेक्स्ट बटनवरती क्लिक करा। आता इथे डिक्लेरेशनचा सेक्शन दिसेल। येथे तुम्हाला 3 पर्याय दिसतील, तर तुम्हाला येथे तुमच्या परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडायचा आहे। तर पर्याय पहिला, माय नेम एक्झिस्ट इन इलेक्ट्रल रोल ऑफ लास्ट SIR। जर तुमचं नाव यापूर्वी लास्ट SIR यादीमध्ये होतं पण सध्या मतदार यादीत दिसत नसेल किंवा काही कारणांमुळे वगळलं गेलं असेल तर हा पर्याय लागू होऊ शकतो। पण जर तुम्ही न्यू वोटरसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला हा ऑप्शन लागू होणार नाही। त्यानंतर पर्याय दुसरा, यामध्ये जर तुमच्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यापैकी कुणाचंही नाव लास्ट SIR यादीमध्ये असेल तर हा पर्याय तुम्ही निवडू शकता। आणि पर्याय तिसरा जो आहे त्यामध्ये जर तुमचं तसेच तुमच्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यापैकी कुणाचंही नाव लास्ट SIR यादीमध्ये नसेल तर तुम्ही हा तिसरा ऑप्शन निवडू शकता। तुम्ही वर जो पर्याय निवडाल त्यानुसार खाली पर्याय दिसतील, त्यामुळे तुमच्या बाबतीत जो पर्याय लागू होतो त्यानुसार पुढील माहिती भरायची आहे। मी इथे माय पॅरेंट्स नेम एक्झिस्ट इन द इलेक्ट्रल रोल ऑफ द लास्ट SIR हा पर्याय निवडत आहे। तसेच माझ्या पालकांचं नाव SIR 2002, 2003, 2005 मधील यादीत असल्यामुळे हा पर्याय निवडतो आहे। त्यानंतर खाली स्टेट निवडा। त्यानंतर पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आणि पार्ट सिरियल नंबर ही माहिती भरायची आहे। ही माहिती आपण सुरुवातीला लास्ट SIR मध्ये नाव सर्च केल्यानंतर घेतलेल्या स्क्रीनशॉटमधून सहज मिळेल, त्यामुळे ते स्क्रीनशॉट तुमच्याकडे असेल तर ती माहिती भरताना काही अडचण येणार नाही। त्यानंतर खाली त्या व्यक्तीशी तुमचं नातं निवडा। उदाहरणार्थ फादर, मदर, ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर यापैकी जो लागू होतो तो पर्याय निवडा। त्यानंतर सर्च बटनवरती क्लिक करा। सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेल्या माहितीनुसार संबंधित तपशील स्क्रीनवरती दिसतील। ही माहिती एकदा काळजीपूर्वक व्हेरीफाय करा। सर्व माहिती योग्य असल्यास खाली दिसणाऱ्या पर्यायावरती टिक करा,
त्यानंतर कंटिन्यू बटनवरती क्लिक करा. कंटिन्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लास्ट SIR मधील माहिती दिसेल. ती माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या. त्यानंतर फादर लीगल गार्डियन नेम भरा. त्याचा EPIC नंबर असेल तर टाकून घ्या, नाही टाकला तरी काही हरकत नाही. त्याचप्रमाणे खाली मदर्स नेम भरा. त्यांचासुद्धा EPIC नंबर उपलब्ध असल्यास तो टाका, नसेल तर काही हरकत नाही. तसेच लागू असल्यास पती किंवा पत्नीचं नाव आणि त्यांचा EPCI नंबरसुद्धा टाकू शकता. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. आता शेवटचा डिक्लेरेशन हा सेक्शन दिसेल. इथे सर्वप्रथम तुमचं गाव, शहर, त्यानंतर स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा. त्याखाली आय एम ऑर्डिनरी अ रेसिडेंट ॲट द ॲड्रेस इन मेन्शन ॲट अ सेक्शन इन फॉर्म 6 सिन्स हा पर्याय दिसेल. म्हणजे तुम्ही वर दिलेल्या सध्याच्या पत्त्यावर कधीपासून राहत आहात तो महिना आणि वर्ष येथे निवडून घ्या. त्यानंतर खाली प्लेसमध्ये तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव टाका. तारीख इथे आपोआप भरलेली असेल. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे कॅप्चा दिसेल. स्क्रीनवर दिलेल्या कॅप्चा जसाच्या तसा टाकून घ्या आणि सेंड OTP या बटनवरती क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो टाकून प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवरती क्लिक करा. यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची संपूर्ण माहिती प्रिव्ह्यूमध्ये दिसेल. ती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या. जर एखादी माहिती चुकीची भरली असेल तर कीप एडिटिंग या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ती दुरुस्त करू शकता. तसेच भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून ठेवायची असल्यास डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा. सर्व माहिती योग्य असल्यास खात्री झाल्यानंतर E-साइन आणि सबमिट या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं E-साइनचं पेज ओपन होईल. तर इथे आधार नंबर हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर आधार OTP हा पर्याय निवडलेला असल्याची खात्री करा आणि गेट OTP या बटनवरती क्लिक करा. आता आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो इथे टाकून घ्या आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक्नॉलेजमेंट पेज ओपन होईल. इथे तुमचा रेफरन्स नंबर तयार झालेला दिसेल. हा रेफरन्स नंबर पुढे तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामुळे तो नक्की जतन करून ठेवा. तसेच डाउनलोड एक्नॉलेजमेंट ह्या पर्यायावरती क्लिक करून त्याची तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतर ओके बटनवरती क्लिक करा. आता जर तुम्ही भरलेल्या अर्जाचा स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे. तिथे तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन नावाचा हा ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक करा. तर येथे तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल. त्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेला रेफरन्स नंबर येथे टाका आणि सबमिट या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या अर्जाचा जो काही स्टेटस असेल तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या नवीन वोटर कार्डसाठीचा फॉर्म 6 पूर्णपणे ऑनलाईन भरू शकता. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपल्या अमोल टेक गाईड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.